विद्यार्थी मित्रांनो, मी आज पुन्हा आलोय NIT कोल्हापूर या ठिकाणी सीईटीच्या मुलांचे रिव्ह्यूज घेण्यासाठी. आज 16 तारीख आहे आणि 16 तारखेची पहिली शिफ्ट आहे. एक 5 ते 10 मिनिटं बाकी आहेत फक्त शिफ्ट सुटण्यासाठी. आपण लगेच रिव्ह्यू घेऊया की नक्की कशा पद्धतीने त्यांचे प्रश्न होते सीईटी मधील किंवा काय काय गोष्टी त्यांनी फेस केल्यात किंवा त्यांचे एक्सपेक्टेड मार्क्स वगैरे किती राहणार आहेत. मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचसोबत मी प्रत्येक शिफ्टचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्याच्यामुळे तुमचं काम बनतं की चॅनलला सबस्क्राईब करायचं, कारण आपलं चॅनल तुम्हाला आत्तापासून सीईटीच्या प्रिपरेशनपासून तर थेट एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेऊन जाईपर्यंत म्हणजे आपली काउन्सिलिंग प्रोसेस आहे. म्हणजे तुम्हाला काय कशा पद्धतीने डॉक्युमेंट्स लागणार आहेत, काय काय तुम्ही कॉलेज टाकायचे, कोणत्या कॉलेजची काय गोष्ट आहे, म्हणजे सर्व गोष्टी आपण प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट. मित्रांनो, आपल्यासोबत या ताई आहेत, तर यांना आपण विचारू नक्की कशा पद्धतीने त्यांचा पेपर होता किंवा कशा पद्धतीने त्यांनी पेपर अटेम्प्ट केला. पेपरबद्दल काय सांगाल? आता तुमचा पेपर होता. पेपर इझी होता, असं हार्ड पण होतं, मॉडरेट होता. केमिस्ट्री इझी, मॅथ्स इझी होतं. फिजिक्स फॉर्म्युला बेस्ड फिजिक्ससाठी सगळी फॉर्म्युला क्वेश्चन. मला सांगा, PYQs वगैरे आले होते का? रिपीट झाले होते का? PYQs रिपीट झाले होते. त्याचबरोबर जे JEE लेवलचे क्वेश्चन आपण मॅथ्समध्ये कन्सिडर करतो ते आले होते का? बरं, एक 4 ते 6 क्वेश्चन आपण कन्सिडर करू शकतो. मला सांगा, मॅथ्समध्ये सगळ्यात जास्त वेटेज कोणत्या टॉपिकचं होतं? वेक्टर, ट्रिग्नॉमेट्री, त्याच्यानंतर लाईन अँड प्लेन आणि कॅल्क्युलस होते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे 4 टॉपिक्स तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत मॅथ्ससाठी. त्याच्यानंतर फिजिक्सबद्दल काय सांगाल तुम्ही? फिजिक्स फॉर्म्युला बेस होता. आपलं AC सर्किट, ओके. आणि त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये थिओरिटिकल होते की थोडेसे न्यूमेरिकल्स पण होते तुम्हाला? थोडे न्यूमरिकल्स होते, थेरॉटिकल पण होते आणि ऑर्गॅनिक थोडं कमी होतं. बरं, आणि आता ह्या शिफ्टबद्दल म्हणजे ओव्हरऑल एक शब्द जर सांगायला म्हटलं, इझी, मॉडरेट, हार्ड, तर याच्यापैकी काय यूज करा? मॉडरेट लेवलची. त्याचबरोबर तुम्ही प्रिपरेशन वगैरे कुठून सांगता? अकॅडमीमध्ये यूज करता का? कोणत्या अकॅडमी? ओके. आता मला सांगा की तुम्ही किती स्कोर एक्सपेक्ट करता याच्यामध्ये? 100. मित्रांनो, आत्ताच या ताईंची एक्झाम झाली आहे, त्यांना आपण विचारूया. फर्स्ट ऑफ ऑल त्यांचं इंट्रोडक्शन करूया. ताई, तुमचं नाव काय? हां, सानिका. तर मला सांगा की कसा गेला पेपर तुम्हाला नक्की आत्ताचा? माझा पेपर फिजिक्सचा बऱ्यापैकी गेला. होय होय. मॅथ्सचा जरा अवघड होता. केमिस्ट्री पण गेला मला. केमिस्ट्री, हो हो. म्हणजे थोडासा अवघड म्हणजे तुम्हाला मॅथ्सच गेलं, बरोबर. मॅथ्समध्ये वेक्टर, आता मला बऱ्याच सगळ्या मुलांनी सांगितलं वेक्टर जास्त आलं होतं. त्यानंतर ट्रिग्नोमेट्री असेल, त्याच्यानंतर लाईन अँड प्लेन होता आणि सेकंड पार्टमध्ये समजा कॅल्क्युलसचा पार्ट होता. हा तुम्हाला अवघड गेला, बरोबर आहे. फिजिक्सबद्दल काय सांगाल? आणखीन थोडंसं इलॅबरेट करून, म्हणजे फिजिक्समध्ये कोणत्या टॉपिकमधनं जास्त क्वेश्चन्स वगैरे होते की सेम इक्वल वेटेज होतं? हां, म्हणजे जरासं सेमच होतं. आणि केमिस्ट्रीमध्ये थिअरी पार्ट आला होता का? हां, केमिस्ट्रीमध्ये थिअरी होती, बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यात टफ आणि सगळ्यात सोपा कोणता सब्जेक्ट गेला याच्यापैकी? केमिस्ट्री तसं म्हणायला गेला तर सोपा गेला केमिस्ट्री. कारण की थिअरी होतं, बरोबर. त्यामुळे केमिस्ट्रीला थेरी जास्त हो. केली तर बरं होईल. आणि मला टाईम मॅनेजमेंटबद्दल काय सांगाल तुम्ही? टाईम तसं मला फिजिक्सला टाईम पुरला नाही. हां, केमिस्ट्रीला पुरला आणि मॅथ्सला पण बऱ्यापैकी पुरला. बऱ्यापैकी पुरला टाईम, बरोबर. म्हणजे फिजिक्सला थोडासा येतोच मुलांना टाईम मॅनेजमेंट प्रॉब्लेम. बरं, आता ज्या आपल्या अपकमिंग शिफ्ट्स आहेत तर यांच्याबद्दल काय सांगाल? समजा त्यांनी काय करून आलं पाहिजे बाबा एक्झामच्या वेळेस? त्यांनी जास्तीत जास्त फिजिक्सचे न्यूमेरिकल्सवर फोकस करायचा आहे. कॅल्क्युलसवर मॅथ्ससाठी हो. फोकस करायचा आहे. आणि केमिस्ट्रीला म्हटलं तर थेरी पार्ट म्हणजे लाईन क्वेश्चन क्वेश्चन, पूर्ण करून यायला हां, पाहिजे. म्हणजे बा 3 पॉईंट्स त्यांनी आपल्याला सांगितले. काय तर जे न्यूमेरिकल्स आहेत तर ते बिलकुल स्किप करू नका फिजिक्सचे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, केमिस्ट्रीमध्ये जे थिअरी क्वेश्चन्स आहेत, लाईन टू लाईन क्वेश्चन आहेत, ते व्यवस्थित करा. आणि मॅथ्समध्ये कॅल्क्युलसचा पार्ट हा व्यवस्थित करा. तुमचा स्कोर नक्की इम्प्रूव्ह होईल, बरोबर मॅडम? ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, आपल्यासोबत साहिल आहे आणि धीरज आहे. त्यांचा आता पेपर झाला आहे सीईटीचा. तर मला सांगा, कसा गेला पेपर तुम्हाला? मॅथ्स मॉडरेट होता. फिजिक्स हार्ड होता. आणि केमिस्ट्री. आता मॅथ्समध्ये कोणते टॉपिक्स जास्त आले होते? जास्त करून इंटिग्रेशन आणि त्याच्यावर लाईन अँड प्लेन. लाईन अँड प्लेन. मला सांग, PYQs वगैरे आले होते का? रिपीट झाले होते का? PYQs झाले. 10 तरी QIQs. हां, मला सांग, टाईम मॅनेजमेंट कसं केलं तू? टाईम मॅनेजमेंट म्हटलं तर मग मॅथला म्हणजे वेळ जरा कमीच पडला. मॅथ्सला कमीच पडला वेळ जरा. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीला पुरला का वेळ? पुरला. फिजिक्स आणि केमिस्ट्रीला पुरला. मला सांग, तू प्रिपरेशन कसं केलं? म्हणजे अकॅडमी वगैरे मध्ये होता का? नाही, मी ऑनलाईन
ऑनलाईन बॅच फॉर्मॅट बरं त्याच्यानंतर आता मला सांग अपकमिंग जे शिफ्ट्स आहेत आपल्या तर त्या मुलांसाठी तू काय सांगशील? त्यांना एवढं सांगेन की प्रॅक्टिस बांधवायची आहे. म्हणजे तुम्ही PYQ सॉल्व्ह करा. होय 5 वर्षाच्या मागे PYQ सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला फोन आहे बरं धीरज मला सांग तुला कसा गेला पेपर? फिजिक्स मॉडरेट मॅथ्स मॉड हां टाईम मॅनेजमेंटमध्ये थोडासा तुझा इश्यू आला हां बरं मला त्याचबरोबर सांग की पेपरमध्ये असे काही नवीन क्वेश्चन्स पाहायला मिळाले का आपल्याला की PYQ सारखेच क्वेश्चन होते PYQ सारखेच होते ना बरं त्याच्यानंतर ना ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल जर विचारली तुला तर काय सांगशील त्याच्याबद्दल? फिजिक्स हार्डमध्ये म्हणजे एकंदरीत आपण मॉडरेट लेवलला ही शिफ्ट ठेवू शकतो बरं त्याचबरोबर मला सांगा आता किती स्कोर एक्सपेक्ट करता या शिफ्टकडनं तुम्ही? एक अंदाज 90 आणि तुझं 80-85 मित्रांनो जशा पद्धतीने तुम्ही पाहिलं की आता बऱ्याचशा मुलांनी आपल्याला रिव्ह्यूज दिले बरं त्याचं आता कन्क्लुजन मी तुम्हाला सांगतो कन्क्लुजन असंच आहे की आपले तिन्ही जे सब्जेक्ट आहेत ना तर ते थोडेसे म्हणजे आता फिजिक्सचं जर एक्झाम्पल घेतं ना तर फिजिक्स बऱ्याचशा मुलांना अवघड गेलं आहे पण मी सांगतो तुम्हाला की फिजिक्स हे मॉडरेट होतं त्यानंतर केमिस्ट्री इझी होता या शिफ्टचा केमिस्ट्री सब्जेक्ट हा इझी होता कारण आपल्याला 2-3 मुलं जे रिव्ह्यूजमध्ये आले त्यांनी देखील सांगितलं आणि बाकीच्या मुलांना आपण विचारलं त्यांनी देखील सांगितलं की केमिस्ट्री खूप इझी होता त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स हे लेंदी आहेच मॅथमॅटिक्स लेंदी होता त्याचबरोबर जे JEE लेवलचे क्वेश्चन्स आहेत तर ते सुद्धा थोडेसे आलते म्हणजे किती एक 4 ते 5 क्वेश्चन्स आपण पर शिफ्ट कन्सिडर करूया आणि तेवढे ते येत आहेत म्हणजे ओव्हरऑल जर सांगायचं म्हटलं तर ही शिफ्ट एक मॉडरेट लेवलची शिफ्ट होती किंवा इझी टू मॉडरेट तुम्ही कन्सिडर करू शकता आपली तुम्ही पहा 15 एप्रिलची सेकंड शिफ्ट 11 एप्रिलची जी सेकंड शिफ्ट होती तर ती थोडीशी टफनेस लेवलची होती पण या पद्धतीने ही शिफ्ट सध्याची नाही आहे ही शिफ्ट एकदम थोड्याशा इझी टू मॉडरेट लेवलची आहे त्याच्यामुळे घाबरायचं अजिबात नाही पर्सेंटेजमध्ये तुमच्या पर्सेंटाईलमध्ये तुमच्या ह्या गोष्टी मॅनेज होऊन जात आहेत मग आता मी तुमच्यासाठी हे व्हिडिओज कंटिन्यू करणार आहे 20 तारखेपर्यंत म्हणजे आपल्या पूर्ण शिफ्ट्स आणि सेकंड आयटम देखील कव्हर करणार आहे त्याच्यामुळे असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करावं लागेल ऑल द बेस्ट